नमस्कार, मी रोहिणी वसंत पाटणकर. माझं वय 90 आहे. माझं लग्नाला त्या आमचं पाटणकर आणि मंडळी या नावाने दुकान होतं बाजीराव रोडला. सगळ्यात आधी खाऊचे पदार्थ होते, पण खाऊच्या पदार्थावर तसं काही एवढं भागवत नव्हतं. म्हणून ह्याने मला सांगितलं की घरात कर सगळं, आलेपाक कर, लसूण चटणी कर, मसाला कर, मेथकूट कर. मग करत सुटले. आणि मग हळूहळू ते इतकं वाढलं की घरगुती हा शब्द जो लोकांनी वापरला, पाटणकरांकडे ना जा खवले पाटणकर ना बाजीराव रोड. आमच्या खसखशीच्या हलव्याला खूप लोकांनी नावं ठेवली. छान, अरे वा खसखशीचा हलवा. एखाद्या वेळेस सगळे 5 प्रकार पण एकत्र करायचे आणि त्याला खाली खसखस घालायचे. मग खसखस वाढून निघायची आणि बाकीच्यांवरती काटायचा. भोपळ्याच्या बिया, चुरमुरे, बदाम, काजू सगळं. म्हणजे बायका मला करून द्यायच्या दागिने, पण काही काही त्यांना जमत नसायचं. त्यामुळे वेळण्या माझ्या असायच्या, हलव्याच्या वेळण्या. चुरमुऱ्याचा हलवा करायचे आणि मग त्याच्या मी वेळण्या करायचे. अगं वेळणी घालतो ना आपण. अगं केसांची नाही, फुलांच्या वेण्या करून घालतो ना आपण. हां, तशा हलव्याच्या वेण्या मी केलेल्या आहेत खूप. हां, आप्पेबाई इथे होत्या राहायला, त्यांच्याकडे मी फुलं शिकायला जात होते. फुलं का काय शिकायला जात होते आठवत नाही. आणि मग त्यांच्याकडे मी फुलं बघितली असं लावलेली. म्हटलं कोणी मी शिकवली, तुम्ही केलीत का? नाही म्हणाल्या. मी आमच्या शेजारी एक बाई राहतात, त्यांनी. म्हटलं मला त्यांचा पत्ता द्या, चला घेऊन जाते. मला घेऊन गेल्या आणि तुम्हाला सांगते जी सुरुवात केली फुलांना, त्या फुलवाल्या बाईसवा चाट पडल्या. म्हणजे त्यांचा मुलगा एकदा त्या म्हणाल्या घरात की पहिला विद्यार्थी असा भेटला आहे की लगेच फूल करून दाखवणारा. तांबडा कागद आधी आणला, मग गुलाबाचं फूल बघितलं करून. तर इतकी ती माझी फुलं चांगली आली होती. म्हटलं हळूहळू दुसरी पण करूया. मग प्राजक्ताचं फूल, ह्याचं फूल, पांढरा चाफा, पिवळा चाफा, असं बरीच फुलं आम्ही केलेली आहेत. झाडं केली, चाफ्याची झाडं केली, नुसत्या टिकल्यांची झाडं केली आहेत. 7-8 तास तरी असते त्याच्यात एकदा. आणि मला काही काम बिम नसतं, सून सगळं करते, आयता आणून देते मला. त्यामुळे त्या बाबतीत मी अगदी मस्त आहे, छान. काही मला जाऊन करावं लागत नाही, माझ्या हातात येतं सगळं. आणि मग त्यामुळे वेळ मिळतो भरपूर. जेवढा वेळ मिळेल तेवढं करत बसायचं, नाही तर मग टी व्ही बघत बसायचं.